नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 34 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग बनवणार आहोत। बऱ्याच जणांना पाठीमागचा भाग हा मोठा हवा असतो आणि हुकलूक पट्टी ही छोटी हवी असते। तर हुकलूक पट्टी ही छोटी कशी करायची, कुठून किती इंच आपण कमी करून घेतो, त्यामुळे आपली हुकलूक पट्टी जी आहे ती कमी होते आणि उंची करायची असेल म्हणजेच हुकलूक पट्टीची उंची वाढवायची असेल तर ती कशी वाढवायची ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपले सबस्क्रायबर रोहिणी कापकर यांची मला कमेंट होती की त्यांना हुकलूक पट्टीचा जो भाग आहे तो कमी हवा आहे, तर तो कमी कसा घ्यायचा। तर आज आपण त्यांच्या कमेंटनुसार हा व्हिडिओ बनवणार आहोत। तर ह्या व्हिडिओमध्ये मी डीप गड्याविषयी आणि कटोरीविषयी माहिती देणार आहे आणि तुम्हाला जर शिवण कामाविषयी काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात। तुमचे डाऊट नक्कीच क्लिअर होतील। तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लास ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। इथे आपण एक पेपर घेतलेला आहे। सर्वात आधी पेपरची उंची मोजून घेऊयात। आपल्याला सर्वात आधी उंची मोजून घ्यायची असते। इथे आपण जे पेपर कटिंग करत आहोत ते 13.5 इंच उंचीचं करत आहोत, त्यात 1 इंच वाढवणार आहोत, म्हणजेच आपलं जे तयार ब्लाऊज होईल ते 13.5 इंचचं होणार आहे। तुम्हाला जर 13.5 उंचीचं ब्लाऊज तयार हवं असेल तर 14.5 इंचावरती टिक करायची आहे, म्हणजेच आपण उंचीमध्ये 1 इंच वाढवून घेत असतो। या साईडनेही आपण 14.5 इंचवरती टिक करूयात। उंची तुम्ही कमी जास्त करू शकतात। तुम्हाला जर तयार ब्लाऊज 14 इंचचं हवं असेल तर तुम्ही 15 इंच माप घ्यायचं आहे। उंचीमध्ये आपण शिलाई मार्जिन 1 इंच वाढवून घेत असतो। हे जे आपलं पेपर शिल्लक राहिलेला आहे तो आपण कट करून घेऊयात। जो एक्स्ट्राचा पेपर आहे आधी तो कट करून घ्यायचा आहे। इथे आपण जो एक्स्ट्राचा पेपर होता तो कट केलेला आहे। परत मी तुम्हाला एकदा उंची मोजून दाखवते। बघू शकतात 14.5 इंच उंचीचा मी इथे पेपर घेतलेला आहे, म्हणजेच आपलं जे ब्लाऊज आहे ते 13.5 इंच उंचीचं येणार आहे। आता आपण शोल्डर मोजणार आहोत। मी तुम्हाला डीप गळ्यासाठी शोल्डर किती घ्यायचं ते सांगणार आहे आणि नॉर्मल गळ्यासाठी शोल्डर किती इंच घ्यायचं ते सांगणार आहे। मी ते सर्वात आधी तुम्हाला नॉर्मल गळ्यासाठी शोल्डर किती घ्यायचं ते सांगत आहे। नॉर्मल गळ्यासाठी आपण शोल्डर घेत असतो 5.5 इंच। इथे आपण 5.5 इंचवरती टिक केलेला आहे। आणि तुम्हाला जर डीप गळा घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला 5.25 इंचवरती टिक करायचं आहे, म्हणजेच आपण 0.5 इंच कमी करून घेत असतो। हे आहे आपलं नॉर्मल गळ्याचं 5.5 इंच शोल्डर। जर तुम्हाला डीप गळा हवा असेल तर तुम्ही शोल्डर 5.25 इंच घ्यायचा आहे। आता आपण गळा रुंदी टिक करून घेऊयात। आपण इथे नॉर्मल गळा घेणार आहोत म्हणून 2.5 इंचावरती मी टिक करणार आहे। समजा तुम्हाला जर डीप गळा हवा असेल तर तुम्ही 2.25 इंचवरती टिक करायचं आहे। इथे मी नॉर्मल गळ्यासाठी 2.5 इंचावरती टिक केलेला आहे। आता आपण गळ्याची उंची मोजून घेऊयात। इथे मी पाठीमागचा जो गळा आहे तो 9.5 इंचाचा घेणार आहे, त्यात 1/2 इंच आपण वाढवून घेतलेला आहे। जसं आपण इथं वरती 2.5 इंच घेतलेला आहे तर आपल्याला इथे खाली 3 इंच घ्यायचं आहे, म्हणजेच 1/2 इंच मी इथे डीप करणार आहे। तुम्ही जर 1/2 इंचपेक्षा जास्त डीप घेत असाल तर आपल्याला गळा रुंदी, शोल्डर आणि मुंड्यामध्ये 1.5 इंच कमी करायचं असतं। मी डीप गोल गळ्याचा देखील व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि डीप चौकोनी गळ्याचा देखील व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। इथे मी 1 इंचवरती टिक केलेली आहे। आता आपण मुंडा मोजून घेऊयात। मी ते मुंडा 6 इंच घेत आहे। 34 साईजसाठी आपल्याला मुंडा 6 इंच घ्यायचा आहे आणि नॉर्मल गळ्यासाठी मुंडा आपण 6 इंच घेतो आणि डीप गळ्यासाठी आपण मुंडा घेतो 5.5 इंच। आता आपण घडी टाकून घेऊयात। 34 साईजची जी घडी आहे 8.5 इंच येणार आहे, म्हणजेच आपल्याला 34चा चौथा भाग करायचा आहे। 34चा चौथा भाग आहे 8.5 इंच, त्यात 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन वाढवलेला आहे। आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढून 10 इंचाची घडी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून माप घ्यायचा आहे
त्याचा चौथा भाग करायचा आहे। त्याचा चौथा भाग करून आपल्याला टिक करून 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे। इथे अर्धा इंच वरती देखील टिक करून घेऊ शकतात, मी फक्त पाव इंच टिक करत आहे। इथेही आपल्याला पाव इंच टिक करायचं आहे। इथे आपण क्रॉस लाईन मारून घेऊयात। बऱ्याच जणांना तिथून आकार देता येत नाही, म्हणून मी या पद्धतीने क्रॉस लाईन मारून घेत असते। इथेही आपल्याला क्रॉस लाईन मारायची आहे। आता आपण हे जॉईन करून घेऊयात। आपल्याला गड्याच्या साईडने पाव इंच कमी करून घ्यायचं असतं। बऱ्याच जणांचं शोल्डर गळतं, त्यासाठी आपल्याला पाव इंच हे कमी करायचं असतं। तुम्ही नॉर्मल गळा घेतला तरी आणि डीप गळा घेतला तरी, हे जे आपण टिक करून घेतलेलं होतं हे आपण डीप गळ्यासाठी टिक केलेलं होतं। मी तुम्हाला नॉर्मल गळ्याचं इथे ब्लाऊज दाखवत आहे, म्हणजेच पेपर कटिंग दाखवत आहे। 1 इंच वरती आपण इथे एक टिक केलेली आहे आणि ही जी पुढची केलेली आहे ती अर्धा इंच वरती। आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊयात। सर्वात आधी आपल्याला बाहेरचा आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजेच पाठीमागचा आकार। आपले सबस्क्रायबर दर्शन धुरी यांची कमेंट होती की त्यांना आर्महोल म्हणजेच मुंड्याचा आकार लक्षात येत नाही, तर मी हा आधी बाहेरचा आकार देत आहे, म्हणजेच पाठीमागचा आकार असतो हा। त्यांचा डाऊट आपण इथे क्लिअर करणार आहोत। हा आहे आपण जो आकार दिला तो पाठीमागचा आकार आहे। आता आपण हा आतला आकार देऊन घेऊयात। हा जो आपण आकार दिलेला आहे हा पुढचा आकार असतो, याला मुंड्याचा आकार असे म्हणले जाते। आता आपण कंबर मोजून घेऊयात। मी इथे 34 साईजचं जे कमर आहे ते 30 इंच घेणार आहे। कमरेचं माप तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून घेऊ शकतात आणि त्याचा चौथा भाग काढू शकतात। मी इथे जे कमर घेत आहे ते 30 इंचाचं घेत आहे। 30चा चौथा भाग आहे 7.5 इंच प्लस अर्धा इंच आपण पाठीमागच्या टक्ससाठी वाढवलेला आहे। आता आपण इथे लाईन मारून घेऊयात। कमरेचा चौथा भाग प्लस अर्धा इंच प्लस 1.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन, अर्धा इंच आपला पाठीमागचा टक्स, असं आपल्याला कमरेच्या इथं माप टाकायचं आहे। तुम्ही कंबरचं माप तुमच्या ब्लाऊजवरून घ्यायचं आहे, त्याचा चौथा भाग टाकायचा आहे। मी ते चौथा भाग टाकलेला आहे। जो पाठीमागचा टक्स आहे त्यासाठी हे अर्धा इंच वाढवलेला आहे आणि हे जे 1.5 इंच आहे हे आपण वरती देखील वाढवून घेतलेलं आहे। हे शिलाई मार्जिन असतं। आपल्याला घडी प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि कंबर प्लस आपल्याला अर्धा इंच मागचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। इथे मी गड्याला गोल आकार देऊन घेत आहे। फक्त आपण अर्धा इंच गडा वाढवून घेतलेला आहे गडा रुंदीत, म्हणून आपण इथे शोल्डर गडा रुंदी मुंड्यामध्ये चेंजेस नाही केलेले आहेत। समजा आपण 1 इंचापेक्षा जास्त गडा वाढवला तर आपल्याला गडा रुंदी, शोल्डर आणि मुंडा पाव इंच कमी करायचं असतं। म्हणजेच आपल्याला गडा रुंदी ही 2.25 इंच घ्यायची आहे, शोल्डर 5.25 इंच आणि मुंडा आपल्याला 5.25 इंच घ्यायचा आहे। पाव इंचने आपल्याला कमी करून घ्यायचं असतं। मी आधी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। इथे 4 इंच रुंदीचा मी टक्स घेणार आहे आणि 4 इंच उंचीचा। तुम्ही उंची कमी किंवा जास्त करू शकतात, यापेक्षा कमी ही उंची करू शकता तुम्ही टक्सची, किंवा थोडी वाढवून घेऊ शकतात, पण यापेक्षा जास्त कमी करायची नाही। 4 इंच तर 4.5 इंच आपल्याला टक्सची उंची घ्यायची असते। मी इथे 4 इंच उंची घेतलेली आहे आणि 4 इंच रुंदीचा टक्स घेतलेला आहे। हे जे अर्धा इंच आहे ते शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे, म्हणून आपण इथे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। कमरेचा चौथा भाग प्लस अर्धा इंच प्लस आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। इथे आपला पाठीमागचा भाग टिक झालेला आहे आणि आपण खूप सोप्या पद्धतीने हा भाग टिक केलेला आहे। आपले सबस्क्रायबर रेशमी विजापुरे यांची कमेंट होती, ते शोल्डर आणि मुंड्यामध्ये कन्फ्यूज होत असतात। हे जे मी इथे मोजून दाखवत आहे हे शोल्डर आहे। आपण 34 साईजसाठी शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे। ही गडा रुंदी आहे, गडा रुंदी आपण 2.5 इंच घेतलेली आहे। ही गड्याची उंची असते, गड्याची उंची आपण 9.5 इंच घेतलेली आहे। ही आहे मुंड्याची उंची, याला मुंडा म्हणतात। ही घडी आहे आपली ब्लाऊजची, जी आपण ब्लाऊजवरून घडी मोजून घेत असतो, म्हणजे साईज मोजून घेत असतो। ही साईज आहे
तिथून पुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेत असतो। हे 1.5 इंच जे आपण वाढवून घेतलेलं आहे ते 1.5 इंच साईज आहे। इथून तर इथपर्यंत आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे। ही आहे आपली गळा रुंदी। इथून तर इतका आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे, याला मुंडा म्हणतात। इथून तर इतकी आपली घडी आहे आणि इथून 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे। आणि हे जे आपण 1/2 इंच घेतलेले आहे, बऱ्याच जणांच्या आर्महोलला चुन्या येत असतात, म्हणजेच काखेमध्ये चुन्या येत असतात, त्यासाठी आपल्याला हे 1/2 इंच टिक करायचं आहे। आणि हे जे घेतलेलं आहे काखेमध्ये आपलं जे ब्लाऊज आहे ते टाईट होतं, त्यासाठी आपण 1/2 इंच आकार देण्यासाठी टिक करून घेत असतो। इथे आपण लक्ष्मी विजापुरे यांचे डाऊट क्लिअर केलेले आहेत। मी इथे खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे। इथे आपण दर्शन धुरी आणि लक्ष्मी विजापुरे यांचे दोघांचेही डाऊट क्लिअर केलेले आहेत। सर्वात आधी आपण हा मुंडा कट करून घेत आहोत। हा आहे पाठीमागचा भाग, म्हणून आपण जो बाहेरून आकार दिलेला असतो तो आधी आपल्याला कट करायचा असतो। सर्वात आधी आपण पाठीमागचा भाग कट करून घेत असतो, नंतर आपल्याला पुढचा भाग कट करायचा असतो। इथे आपला मुंडा आणि साईड कट झालेली आहे। आता आपण गळ्याचे इथे 1/2 इंच जे टिक केलेलं आहे ते कट करून घेऊया। बऱ्याच जणांचे शोल्डर गळतात, तर त्यासाठी आपल्याला 1/2 इंच या पद्धतीने कट करायचं आहे, तर आपले शोल्डर कधीच गळणार नाही। इथून आपल्याला गोल आकार द्यायचा आहे। इथे आपण नॉर्मल डीप गळा घेतलेला आहे, म्हणून शोल्डर, मुंडा आणि गळा रुंदी चेंज केलेली नाही। आणि तुम्हाला जर जास्त डीप गळा हवा असेल तर तुम्हाला शोल्डर, मुंडा आणि गळा रुंदी चेंज करायची असते। इथून जर तुम्हाला मोठा गळा हवा असेल, इथे आपण फक्त अर्धा इंच गळा रुंदीत वाढवलेला आहे, तुम्ही 1.25 इंचापेक्षा जास्त वाढवला तर तुम्हाला गळा रुंदी, शोल्डर आणि मुंड्यामध्ये 1/2 इंच कमी करायचं आहे। आता आपण पुढचा भाग कट करूयात। इथे आपण पुढचा भाग कट करण्यासाठी पेपर घेतलेला आहे। आता आपण त्यावरती पाठीमागचा भाग ठेवूयात। इथे मी या पद्धतीने पाठीमागचा भाग ठेवलेला आहे। आता आपल्याला हा पाठीमागचा भाग टिक करून घ्यायचा आहे। सर्वात आधी आपण मुंडा टिक करून घेत आहोत, याला मुंडा म्हणला जातो। ही आहे आपली साईड, म्हणजे आपण साईज घेतो प्लस त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवतो। ही आपली गळा रुंदी आणि वरती आपण जे 1/2 इंच कमी करून घेत असतो ते आहे। इथे आपण फक्त गळा रुंदी, मुंडा, साईज आणि उंची टिक करून घेतलेली आहे। हे आहे आपलं शोल्डर आपण टिक केलेलं आहे, गळा रुंदी देखील टिक केलेली आहे। आता आपण पुढच्या गळ्याची उंची मोजून घेऊयात। मी इथे पुढच्या गळ्याची जी उंची आहे ती 6.5 इंचाची घेणार आहे। मी तुम्हाला 6 इंचाची उंची देखील टिक करून दाखवणार आहे आणि 6.5 इंचाची उंची देखील टिक करणार आहे। मी इथे 6.5 इंचवरची टिक करत आहे, म्हणजे तयार ब्लाऊजची उंची येईल गळ्याची 6 इंच। तुम्हाला जर तयार ब्लाऊजची गळ्याची उंची 6 इंच घ्यायची असेल तर 6.5 इंचवरती टिक करायचं आहे। आणि तुम्हाला जर 6.5 उंचीचा पुढचा गळा हवा आहे तयार ब्लाऊजचा तर 7 इंचवरती टिक करायचं आहे। इथे आपण गळा रुंदी 2.5 घेतलेली आहे, प्लस आपल्याला 1/2 इंचापेक्षा थोडं कमी घ्यायचं आहे। यापेक्षा आपण जास्त घेत नाही पुढच्या गळ्यासाठी। तुम्ही जर यापेक्षा पुढच्या गळ्यात जास्त वाढवलं तर आपला गळा जास्त मोठा डीप होऊ शकतो, पसरट होऊ शकतो, म्हणून आपल्याला 1/2 इंचापेक्षा जास्त वाढवायचं नाही आहे। मी इथे 1/2 इंचापेक्षा कमी वाढवून घेतलेला आहे। इथे आपण 1 इंचावरती टिक करून घेऊयात। हा आहे आपला 6.5 इंचवरती टिक केलेले, म्हणजे 6 इंच उंचीचा गळा। मी तुम्हाला 6.5 इंच उंचीचा गळा देखील टिक करून दाखवते, म्हणजेच आपल्याला 7 इंच उंची घ्यायची आहे। आणि जसं आपण 1 इंच मोजून घेतलेला आहे तसं आपल्याला मोजून टिक करायचं आहे। सेम पद्धत आपल्याला यूज करायची असते। मी इथे ब्लाऊजचा गळा 6.5 इंचीचा टिक करणार आहे, म्हणजेच आपण आता जे 7 इंचवरती टिक केलेला आहे तो गळा मी इथे कट करणार आहे। शिवल्यानंतर आपला गळा हा 6.5 इंच उंचीचा होणार आहे। उंचीत देखील आपण अर्धा इंच वाढवून घेत असतो। इथेही आपण 5.5 इंचवरती टिक करून घेऊयात। हा आहे आपला मुंडा आहे 6 इंच। इथून आपण लाईन मारून घेऊया। इथेही आपल्याला लाईन मारायची आहे।
इथे आपण जसं पाठीमागच्या भागात 1.5 इंच टिक केलेलं आहे तसं आपल्याला पुढेही 1.5 इंच टिक करायचं आहे. मी तुम्हाला दाखवते. जसं आपण इथे 1.5 इंच टिक केलेलं असतं तसंच आपल्याला पुढच्या भागात देखील 1.5 इंच टिक करायचं आहे. समजा तुम्ही पाठीमागच्या भागात जर अर्धा इंच टिक केलेलं असेल तर आपल्याला इथेही अर्धा इंच टिक करून घ्यायचं असतं आणि या पद्धतीने क्रॉस लाईन मारायची असते. ज्यांच्या आर्महोलला चुन्या येत असतील त्यांनी या पद्धतीने टिक करायचं आहे. आता आपण मुंड्याला आकार देऊन घेऊयात. मुंड्याला आकार तुम्ही हाताने देखील देऊ शकतात, पण बऱ्याच जणांना हाताने आकार देता येत नाही. तर मार्केटमध्ये आर्महोल कर्व म्हणून अशी स्केल येते, ती तुम्ही आणू शकतात. कुठल्याही मार्केटमध्ये ही स्केल अवेलेबल आहे. आता आपण उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घेणार आहोत. पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढच्या भागात अर्धा इंच उंचीही वाढवून घ्यायची असते. पुढच्या भागात आपण जेव्हा क्रॉसपट्टी जॉईन करतो तेव्हा हे अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं. तसं आपल्या पाठीमागच्या भागात आपण कुठंही काही जॉईन करत नाही, म्हणून आहे तेवढीच उंची ठेवलेली आहे. फक्त आपल्याला पाठीमागच्या भागात 1 इंच उंची वाढवायची असते आणि त्यापेक्षा अर्धा इंच उंची जास्त आपल्याला पुढच्या भागात वाढवून घ्यायची असते. म्हणजेच आपण पाठीमागचा भाग ठेवून पुढचा भाग टिक करायचा आहे आणि अर्धा इंच उंची वाढवून घ्यायची आहे. इथे मी 3.25 इंचावरती टिक करत आहे. हे क्रॉसपट्टीसाठी आपण टिक करून घेत आहोत. इथून आपल्याला 3.25 इंच जे आपण अर्धा इंच खाली वाढवून घेतलेलं आहे तेही मी यामध्ये ॲड केलेलं आहे. गड्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंचही जास्त घ्यायचं असतं. इथे मी स्केलने लाईन मारून घेत आहे. नंतर आकार टिक करून दाखवणार आहे. इथे आपण या पद्धतीने आकार देऊन घेणार आहोत. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये क्रॉसपट्टीला हाताने आकार देऊन दाखवते. याला बेल्टही म्हणला जातो आणि क्रॉसपट्टी देखील म्हणली जाते. इथे मी 1.5 इंचवरती टिक करून घेत आहे, जेणेकरून आपलं लक्षात येईल की आपण शिलाई मार्जिन यामध्ये ॲड केलेलं आहे. इथेही आपण लाईन मारून घेऊयात. आता आपल्याला क्रॉसपट्टी मोजून घ्यायची आहे आणि त्याचा निम्मा काढायचा आहे. इथून तर इतकी आपल्याला क्रॉसपट्टी मोजायची आहे. ही क्रॉसपट्टी 10 इंच आलेली आहे. आपल्याला त्याच्या निम्म्यावरती टिक करायचं आहे, म्हणजेच 5 इंचावरती. तुम्ही या पद्धतीने निम्मा काढून टिक करू शकता. ही खूप सोपी पद्धत आहे. मी तुम्हाला मोजून दाखवते. बघा, अगदी बरोबर असं 5 इंच आलेलं आहे. इथून आपण 2 इंचावरती टिक करणार आहोत. इथून जर आपण 2 इंचावरती टिक केलं तर शिवल्यानंतर हे 1.5 इंच येतं. आपले सबस्क्रायबर सुषमा शेट्टी यांची कमेंट होती की कटोरी आणि मुंड्यामध्ये हे जे आपण अंतर घेतो ते शिवल्यानंतर किती इंच येतं. जर आपण इथे 2 इंचावरती टिक केलेली असेल तर शिवून आपलं हे जे अंतर आहे 1.25 इंच ते 1.5 इंच येतं. तुम्हाला जर 2 इंच अंतर हवं असेल तर तुम्ही 2.5 ते 3.25 इंचवरती टिक करायचं आहे. हे बघू शकता, हे जे अंतर आहे हे मोठं आहे. 2.25 इंच हे अंतर आलेलं आहे, म्हणजेच 3.25 इंच इथे टिक केलेली असणार आहे. 2.25 इंच जर तुम्हाला अंतर हवं असेल तर आपल्याला 3 इंचावरती टिक करायची आहे. पण जे आपण जास्त अंतर घेतलं तर आपल्या आर्महोलला चुन्या पडू शकतात, म्हणून शक्यतो आपल्याला 2 इंचावरतीच घ्यायचं आहे. मी परत तुम्हाला एक ब्लाऊज दाखवते. हे बघू शकता, हे जे आहे हे 1.5 इंच आलेलं आहे. मी जे 2 इंच अंतर घेत असते ते या पद्धतीने 1.5 ते 2.25 इंच येत असतं. तुम्हाला जर ते अंतर जास्त हवं असेल तर तुम्ही 2.5 इंचावरती देखील टिक करू शकतात, म्हणजेच 2.25 इंच तुमचं अंतर येईल. आणि तुम्हाला जर 2 इंच अंतर हवं असेल तर तुम्ही 2.5 ते 3.25 इंचवरती टिक करून घ्यायचं आहे. पण शक्यतो आपल्याला 2 ते 2.5 इंचावरतीच टिक करायची असते. मी नेहमी इथे तुम्हाला 2 इंचावरती सांगते. शिवून आपलं हे जे अंतर आहे हे 1.5 इंच येतं. इथे आपण कटोरीला आकार देऊन घेऊयात. मी हा आकार दिलेला आहे 6 इंच उंचीच्या गड्याचा. मी तुम्हाला 6.5 इंच उंचीचा गड्याचा देखील आकार देऊन दाखवणार आहे. हा जो आकार आहे हा 6 इंच उंचीचा आकार आहे, म्हणजेच आपली गड्याची उंची 6 इंच येणार आहे. हे जे 1.5 इंच आहे मी वाढवून घेतलेलं आहे. निम्म प्लस 1.5 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तुम्ही क्रॉसपट्टी मोजून निम्म्यावरती जो टिक करून घेतात तिथंही आकार दिला तरी चालेल. हे जे आपलं शिवून अंतर येणार आहे हे येणार आहे 1.5 इंचाचं. तुम्हाला जर तिथं जास्त अंतर हवं असेल तर मी तुम्हाला टिक करून दाखवते. या पद्धतीची आपली कटोरी येईल.
अशा पद्धतीने जर आपण कटोरीला आकार देऊन घेतला तर आपलं जे अंतर आहे ते 2 इंच येणार आहे. मी इथे 1.5 इंच अंतर कट करत असते, म्हणजे 2 इंच घेत असते. शिवून जे अंतर आहे मधलं ते 1.5 इंच येतं. इथे तुम्ही 2.5 इंचवरती जर आकार दिला तर 1.25 ते 2 इंच आपलं अंतर येऊ शकतं. हे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकतात, पण शक्यतो आपलं जे अंतर आहे ते 2 ते 2.25 इंच घ्यायचं असतं. 2.5 इंच खूप जास्त होऊन जातं. मी इथून आकार देणार नाही. मी जो पहिला आकार दिलेला आहे 2 इंचावरती तोच मी आकार देऊन दाखवणार आहे. ही आहे आपली 6 इंच उंचीच्या गळ्याची कटोरी. आता आपण 6.5 इंच उंचीच्या गळ्याची कटोरी बघणार आहोत. सेम पद्धत असते, फक्त आकार देताना आपल्याला इथून असा आकार द्यायचा आहे. बघू शकता आहे मी तोच आकार दिलेला आहे, फक्त आपण इथे आकार चेंज केलेला आहे कारण गळा मोठा येणार आहे. छोट्या गळ्यासाठी आपण वरचा आकार दिलेला आहे आणि मोठ्या गळ्यासाठी आपण खाली जो आकार देऊन घेतला तो देणार आहे. मी इथे मोठ्या उंचीचा गळा कट करणार आहे, म्हणजे 6.5 इंच उंचीचा गळा कट करणार आहे. तुम्ही जर 6 इंच उंचीचा गळा कट करत असाल तर मी जो आकार आधी देऊन दाखवलेला आहे त्या पद्धतीने आकार द्यायचा आहे आणि कट करायचा आहे. आता आपण मुंडा कट करूयात. इथे मी मुंडा कट करून घेत आहे. मी इथे जो आतला आकार होता तो कट करून घेतलेला आहे. आता आपण जे साईडमध्ये एक्स्ट्राचा पेपर आहे तोही कट करून घेऊया. आता मी इथे क्रॉस पट्टी कट करत आहे. बरेच जण याला बेल्ट देखील म्हणतात. ही आहे आपली क्रॉस पट्टी. हे जे आपण अर्धा इंच वाढवून घेत असतो पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात, ते आपण जेव्हा क्रॉस पट्टी जॉईन करतो कटोरीला तेव्हा ते अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं. आता आपण गळ्याच्या साईडने जे 1/2 इंच कमी करून घेत असतो ते कट करून घेऊया. आता मी ते गळा कट करते. मी जो पुढचा गळा आहे तो कट करणार आहे कारण मी 6.5 इंच उंचीचा गळा घेणार आहे. शक्यतो आपल्याला कटोरी ब्लाऊजसाठी गोलच गळा घ्यायचा असतो. बघू शकता मी कुठला आकार कट केलेला, जो खालून आकार देऊन घेतलेला होता तो मी इथे कट करत आहे. म्हणजेच मी इथे गळ्याची उंची 6.5 इंच घेतलेली आहे, जे आपण 7 इंचवरती टिक केलेलं होतं. म्हणजेच आपलं तयार ब्लाऊजचा जो गळा आहे तो 6.5 उंचीचा येईल. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे आणि त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. आता आपण जी ही छोटी कटोरी कट केलेली आहे तिला वाढवून घ्यायची असते. इथे मी एक पेपर घेतलेला आहे व्हाईट, त्यावरती आपण जी लहान कटोरी कट केलेली आहे ती ठेवून आपल्याला टिक करून घ्यायची आहे. आपल्याला ही कटोरीचा भाग ठेवताना साईडला कापड किंवा जो कागद आहे तो एक्स्ट्रा ठेवायचा आहे. बघू शकता मी आजूबाजूला पेपर एक्स्ट्रा घेतलेला आहे. इथे आपण ही लहान कटोरीवरून कटोरी टिक करून घेतलेली आहे. ही असते आपली लहान कटोरी. ह्याच लहान कटोरीवरून आपल्याला मोठी कटोरी टिक करायची असते. आता आपण कटोरी वाढवून घेऊयात. ह्या साईडने आपल्याला 1.5 इंचवरती टिक करायचं आहे. ह्या साईडने 1 इंच, ह्या साईडने आपण अर्धा इंचवरती टिक करून घेऊया. इथून आपल्याला 1.5 इंचवरती टिक करायचं आहे. इथे आपण टिक करून घेतलेल्याला लाईन मारून घेऊयात. जे आपण पॉईंट केलेले आहेत त्यांना लाईन मारायची आहे, म्हणजेच पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहेत. मी इथे वेगळ्या कलरचा पेन यूज केलेला आहे जेणेकरून तुमचं लक्षात येईल कुठून किती इंच आपण वाढवलेला आहे. 1.5 इंचावरती आपण जिथे टिक केलं होतं तिथून आपल्याला 1 इंचापर्यंत हा आकार द्यायचा आहे. मी तर या पद्धतीने कटोरीला 1 इंचवरती आकार टच केलेला आहे. हेही पॉईंट आपण जॉईन करून घेऊयात. आता आपण ही कटोरी मोजून घेणार आहोत. जो हा भाग आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा असतो. हा जो भाग आहे तो 8 इंच आलेला आहे, त्याचा निम्मा आपल्याला करायचा आहे, म्हणजे 4 इंच. इथे आपण 4 इंचवरती टिक केलेला आहे. इथून तो इतका आपण मोजून निम्म घ्यायचं आहे. निम्मावरती टिक करून घ्यायचं आहे आणि तिथून खाली 2 इंचवरती आपण टिक करून घेऊयात. इथे मी 2 इंचवरती टिक केलेला आहे. तुम्ही जर 1.25 इंच 1.5 इंचवरती टिक केलं तर आपली कटोरी चपटी होऊ शकते. म्हणून आपल्याला टिक करताना इथून 2 इंचावरतीच टिक करायचं असतं.
तुम्ही जर हे माप अगदी परफेक्ट असं घेतलं तर तुमची कटोरी बिलकुल चपटी होणार नाही। तुम्ही जर 1 ते 1.5 इंच घेत असाल तर तुमची कटोरी चपटी होऊ शकते। मी ज्या पद्धतीने इथे कटोरीची मापं दाखवत असते त्या पद्धतीने जर तुम्ही कटोरीचे मापं टाकले तर तुमची कटोरी चपटी होणार नाही आणि कटोरी जॉईन करताना कमीही पडणार नाही। जसं मी जितके इंच वाढवून घेते तसंच आपल्याला वाढवायचं आहे। इथे आपण अर्धा इंच, इथे आपलं 1.5 इंच वाढवलेलं आहे, हे आपण 1 इंच वाढवलेलं आहे आणि इथून आपण 1.5 इंचापासून खाली आकार दिलेला आहे। आकार मी कशा पद्धतीने दिलेला आहे तुम्ही बघू शकता। अशीच तुम्ही मापं घेऊन जर कटोरी ठीक केली तर तुमची कटोरी नक्कीच चांगली येईल, चपटी बिलकुल होणार नाही आणि कमी देखील पडणार नाही। इथे आपण आता कटोरी कट करणार आहोत। आपल्याला हा कटोरीचा जो गोल राऊंड आहे तो व्यवस्थित कट करायचा असतो आणि त्याला आकार देखील व्यवस्थित द्यायचा असतो। जर आपला हा आकार जरी चुकला तरी आपली कटोरी व्यवस्थित बसत नाही, म्हणून आपण हा आकार व्यवस्थित देऊन घेत असतो। हा आहे आपला गळा। इथून आपल्याला कट करायचा आहे। ही आहे आपली कटोरी। इथे आपण 34 साईजची छोट्या कटोरीवरून मोठी कटोरी कट केलेली आहे। आता आपण टक्स पॉइंट करून घेऊया। आपल्याला कटोरी फोल्ड करायची आहे आणि जो एक्स्ट्राचा कागद किंवा तुमचा कापड असेल तो कट करायचा आहे। इथे आपण एक्स्ट्राचा कापड किंवा कागद कट केलेला आहे। मी ते कागद कट केलेला आहे। 1.5 इंचवरती आपण टिक करणार आहोत। ही टकची रुंदी आहे। 1.5 इंच मी इथे नेहमी टकची रुंदी घेत असते। आपल्याला टकची रुंदी साईजनुसार चेंज करायची असते। 2.5 इंच मी इथे टकची उंची घेतलेली आहे। आपल्याला टकची उंची नेहमी 2.5 ते 2.5-3 इंच एवढी घ्यायची असते। आपण टकची रुंदी आणि उंची जर अगदी व्यवस्थित घेतली तर आपली कटोरी गोल होते। मी ज्या पद्धतीने तुम्हाला कटोरीची रुंदी आणि उंची दाखवत असते त्या पद्धतीने जर तुम्ही कटोरीची उंची आणि रुंदी घेतली तर तुमची कटोरी अगदी परफेक्ट अशी बसेल, कुठेही कमी पडणार नाही, चपटी होणार नाही। आपले सबस्क्रायबर रोहिणी कापकर यांची आपल्याला कमेंट होती की त्यांना पाठीमागचा भाग आहे तसाच मोठा हवा आहे, पण हुकलूक पट्टी त्यांना छोटी हवी आहे। तर त्यासाठी आपल्याला कुठून किती इंच कमी करून घ्यायला लागेल ते तुम्ही मला व्हिडिओमध्ये दाखवा। तर आपण त्यांच्या कमेंटनुसार आज हा व्हिडिओ बनवत आहोत। इथे आपण पाठीमागचा भाग हा मोठा घेतलेला आहे, पण हुकलूक पट्टी आपल्याला छोटी घ्यायची आहे। तर कुठून किती आपण इंच कमी करणार आहोत ते बघणार आहोत। मी आता तुम्हाला हुकलूक पट्टी मोजून दाखवते। बघू शकता आपली जी हुकलूक पट्टी आहे ती 7 इंचाची आहे, म्हणजेच अर्धा इंच जे आपण क्रॉस पट्टीमध्ये वाढवून घेतलेलं आहे ते शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे। आपली जी तयार हुकलूक पट्टी येणार आहे ती 7 इंचाची येणार आहे। आता बऱ्याच जणांना ही हुकलूक पट्टी 6.5 इंचाची हवी असते, तर काहींना 6 इंचाची देखील हवी असते। तर आपण कशा पद्धतीने तिला कमी करणार आहोत। आपल्याला क्रॉसपट्टी आहे तेवढीच ठेवायची असते। क्रॉसपट्टी आपण बिलकुल कट करू शकत नाही, नाहीतर आपलं ब्लाऊज बिघडू शकतं, म्हणून आपण क्रॉसपट्टीला बिलकुल हात लावायचा नाही। हे जे आपण अर्धा इंच वाढवून घेतलेले ते आपलं क्रॉसपट्टी शिलाईमध्ये जाणार आहे। आपल्याला कट करायचं असतं ते कटोरीमध्ये। कुठल्या साईडने मी टेप ठेवलेला आहे आणि कशा पद्धतीने मी मोजून घेत आहे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे। आपली ही जी क्रॉसपट्टी आहे ही आपण 3.5 इंचाची कट केलेली आहे। शिवून आपली जी क्रॉसपट्टी आहे ती 2.5-3 इंचाची येणार आहे। 2.5-3 इंच आपलं ते आणि आपण यामध्ये कमी करून घेऊ शकतो। इथे मी 4 इंचवरती टिक करत आहे, म्हणजेच इथे मी 1/2 इंच कमी करून घेणार आहे। आता आपण अशी लाईन मारून घेऊयात। खाली आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे, फक्त वरच्या साईडने आपण 1/2 इंच कमी करून घेणार आहोत। जेवढी तुम्हाला कमी करायची आहे तेवढी आपल्याला असं 1/2 इंचाने किंवा अर्धा इंचाने कमी करून घेऊ शकता। मी अजून परत तुम्हाला 1/2 इंचावरती टिक करून दाखवत आहे। इथेही आपण लाईन मारून घेऊयात, म्हणजेच आपली जी कटोरी आहे ती अर्धा इंच कमी होणार आहे। म्हणजेच आपला जो कटोरीचा भाग आहे तो 4.5 इंच येणार आहे। मी तुम्हाला एका ब्लाऊजवरून दाखवते। मी माझ्या ब्लाऊजची तुम्हाला ही जी हुकलूक पट्टी आहे ती मोजून दाखवते। ही हुकलूक पट्टी आहे, ही बघू शकतात वरच्या साईडने कमी करून घेतलेली आहे। मी सुद्धा
कुठेही आपलं ब्लाऊज खराब होत नाही। कटोरी देखील व्यवस्थित आलेली आहे, तुम्ही बघू शकता कटोरी अगदी व्यवस्थित बसते। बघा ही आहे 3.5 इंच आलेली आहे। मी इथे तुम्हाला दाखवते जो कटोरीचा भाग आहे तो 3.25 इंच आलेला आहे, तर आपण इथे 3.5 इंच घेणार आहोत। बघू शकता 3.5 इंच घेतलेला आहे, म्हणजेच मी जी खाली टिक करून घेतलेली आहे ती अगदी बरोबर आहे। आता मी तुम्हाला सर्वात आधी 1/2 इंच कट करून दाखवणार आहे, परत नंतर 1/2 इंच कट करूयात। तुम्हाला जेवढी कमी करून घ्यायची तेवढी तुम्ही कमी करून घेऊ शकतात। 5 इंचाची देखील करू शकतात, पण आपल्याला अगदी थोडं 1/2 इंच कट करायचं आहे, परत मोजून बघायचे आहे, परत 1/2 इंच कट करून परत मोजून बघायचे आहे। बघा आपली कटोरी आहे तशीच आहे, कुठेही कमी नाही किंवा जास्त नाही, चपटी सुद्धा दिसत नाहीये। आपल्याला या पद्धतीने जॉईन करून बघायचं आहे आणि परत एकदा मोजून बघायचं आहे। आपल्याला कटोरीवरती क्रॉसपट्टी सरकून घ्यायची आहे, जेणेकरून शिलाई मार्जिन त्यामध्ये ॲड होऊन जाईल। आता आपण मोजून बघूयात। बघा 6.5 इंच आपली ही हुक लूप पट्टी आलेली आहे। आधी 7 इंच आलेली होती, हे जे अर्धा इंच आहे ती शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे, म्हणजेच आपली जी हुक लूप पट्टी आहे ती अर्धा इंचने कमी झालेली आहे। समजा तुम्हाला जर 6 इंच घ्यायची असेल तर परत तुम्ही मी ज्या पद्धतीने टिक करून घेतलेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे। आपल्याला 1/2 इंच कट करून मोजायची आहे, जेवढी तुम्हाला हवी आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता। मी ते 1/2 इंच परत कट केलेला आहे, परत तुम्हाला मी टक्स पॉइंट दाखवते। बघा बिलकुल आपल्या कटोरीचा आकार असा चुकलेला दिसत नाही। कटोरीवरती आपण अर्धा इंच क्रॉसपट्टी धरून मोजून घ्यायचं असतं। बघा 6 इंच आणि 1 लाईन आलेली आहे, तेवढं तर आपलं वरच्या साईडला शिलाई मार्जिन मध्ये चाललं जाईल। जेव्हा आपण गळ्याला पट्टी लावू तेवढं ते शिलाई मार्जिन मध्ये चाललं जातं, म्हणजेच आपली जी हुक लूप पट्टी आहे ती 7 इंच वरून 6 इंच आपण कशी करायची ते बघितलेलं आहे। समजा तुम्हाला 5.5 इंच करायची आहे, परत आपण इथे 1/2 इंच कमी करून घेऊ शकतो। मी इथे तुम्हाला फक्त टिक करून दाखवत आहे, तुम्ही कट करू शकता। मी इथे तुम्हाला हुक लूप पट्टी कशी कमी करून घ्यायची ते तुम्हाला यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। मी तुम्हाला परत एकदा दाखवते। आपली जी कटोरी आहे क्रॉसपट्टी आहे कुठेही कमी पडलेली नाही, अगदी बरोबर अशी बसलेली आहे। बघा आता बरोबर 6 इंच आपली ही हुक लूप पट्टी येणार आहे। तुम्हाला 5.5 इंचाची हवी असेल तर मी जसं 1/2 इंच अजून टिक केलेलं आहे तसं या पद्धतीने टिक करायचं आहे। गळ्याच्या साईडने आपण नेहमी हे कमी करून घेत असतो। आपला जो गोल राऊंड आहे कटोरीचा तिकडून आपण बिलकुल कट करत नाही। आपल्याला आधी 1/2 इंच कट करायचं आहे, त्यानंतर मोजून बघायचं आहे, परत 1/2 इंच कट करून परत मोजायचं आहे। जेवढी तुम्हाला कमी हवी आहे तेवढं तुम्ही 1/2 इंच कमी करून कट करू शकता आणि मोजून तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी ठेवू शकता। इथे आपण जरी कमी करून घेतलं तरी आपला पाठीमागचा भाग जो आहे तो तेवढाच राहणार आहे, तो आपल्याला बिलकुल कमी करायचा नाही। आपण फक्त हुक लूप पट्टी कशी कमी करून घ्यायची, बऱ्याच जणांची काय होते पाठीमागचा भाग हा मोठा हवा असतो आणि हुक लूप पट्टी छोटी हवी असते, तर तुम्ही या पद्धतीने हुक लूप पट्टी मोजून घ्यायची आहे आणि तुम्हाला हवी तेवढी कमी करून घ्यायची आहे। बघा इथे आपण 6 इंचची आपण हुक लूप पट्टी घेतलेली आहे आणि जे अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी आपण क्रॉस पट्टीला ठेवलेला आहे ते शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे। हा जो गोल राऊंड आहे इथून आपल्याला बिलकुल कमी करायचं नाहीये, नाहीतर आपण जेव्हा कटोरी जॉईन करू त्यावेळेला आपली कटोरी कमी पडेल। बघू शकता आपली कटोरी आहे तेवढीच आहे, जर तुम्ही कट केली तर आपली कटोरी कमी पडू शकते, म्हणून आपल्याला जिकडून राऊंड आहे तिकडून कट करायची नसते, गळ्याच्या साईडनेच आपण कमी करून घेत असतो। या साईडनेच आपण 1/2 इंच कमी करायचे आहे। एकदाच आपल्याला अर्धा इंच तर 1 इंच बिलकुल कमी करायची नाही, आधी आपल्याला 1/2 इंच कमी करायची आहे, परत मोजून बघायची आहे, परत 1/2 इंच कमी करून परत मोजून बघायची आहे। जेवढी तुम्हाला हवी आहे तेवढी तुम्ही कट करू शकता। बघा जी पुढच्या साईडने आपण कमी करून घेतलेली आहे कटोरी, तरीही आपली कटोरी व्यवस्थित गोल आलेली आहे, कुठेही आपली कटोरी चपटी झालेली नाही। फक्त मी ज्या मेजरमेंटने तुम्हाला कटोरी कट करायला सांगत असते त्याच मेजरमेंटने आपल्याला कटोरी ही कट करायची असते।
जर तुम्ही मी सांगितलेल्या मेजरमेंटने कटोरी कट केली तर तुमची कटोरी चपटी होऊ शकत नाही, कटोरी कमी पडू शकत नाही. अगदी व्यवस्थित अशी आपली ही कटोरी कट होते. ह्या व्हिडिओमध्ये आपण रोहिणी कापकर यांचा जो डाऊट होता तो क्लिअर केलेला आहे. इथे आपलं 34 साईजचं पेपर कटिंग रेडी झालेलं आहे. आपण ह्या पेपर कटिंगमध्ये आज कटोरी कशी कट करायची, तुमचं जर शोल्डर उतरत असेल तर ते कसं कमी करून घ्यायचं आणि तुम्हाला जर हुकलूक पट्टी छोटी हवी असेल तर त्यासाठी कुठून किती इंच कमी करायचं असतं ते डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी या व्हिडिओमध्ये 34 साईजची बाही जी आहे ती कट करून नाही दाखवलेली आहे. ऑलरेडी मी बाहीची व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर शिवणकामाविषयी काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. तुमचे डाऊट नक्कीच क्लिअर होतील. आणि तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील.